नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडतो नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता शलाकाला विचारते, केदारराव ऑफिसला गेलेत का? तेव्हा केदार आज फक्त मॅच पाहणार आहे. ते वर्ल्ड कप सुरू आहे ना, त्यामुळे तर आता वृंदा डोक्याला हातच लावते. केदारच्या नावाने आता तनतन करत असते आणि म्हणते की काय गरज आहे? ते लोक खेळणार, पैसे कमावणार आणि हे नुसते पाहत राहणार का टकामका? आता तेथे अरविंद हा आनंदीला हाताला पकडून घेऊन येतो आणि म्हणतो, बस बाळा आनंदी, तू अशी कचरू नकोस, घाबरू नकोस, हे तुझंच घर आहे, मोकळेपणाने तू वावर. तेव्हा आनंदी आता ठीक आहे असं म्हणते आणि खुर्चीवर बसणार तेवढ्या शलाका पटकन खुर्ची मागे घेते. तर आनंदी पटकन खाली पडते. त्यामुळे अरविंद लगेच तिला हात देतो आणि तिला सावरतो. तर आता वृंदा म्हणते, भाऊजी तुम्ही इथे का जेवायला आलात? तर तुम्ही आतमध्ये बसायचं ना, आतमध्ये ताट दिलं असतं. तेव्हा अरविंद ठीक आहे असं म्हणतो आणि आनंदीला सांगतो की तू रिलॅक्स हो आणि इथेच जेव. तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते. आता आनंदी खुर्चीवर पुन्हा बसणार ते पाहून आता परत खुर्ची आनंदी शलाका ओढत असते. तेव्हा आनंदी दुसऱ्या खुर्चीवर बसते. ते पाहून वृंदा, आता सगळ्या आमच्या घरातीलच खुर्च्या आहेत आणि इथे बाहेरच्यांना अजिबात जागा नाही. पण तू आता आनंदी काळजी करू नको, तू विना आमंत्रण आली असतीस तरी तुला आम्ही उपाशी ठेवणार नाही. तर आता आपल्याकडे खास ताट आहे, ते आनंदीसाठी घेऊन या असं आता शलाकाला सांगतात आणि शलाका पटकन ते ताट घेऊन येते, आनंदीला देते आणि म्हणते, आनंदी हे घे ताट. आणि या ताटाकडे पाहतच राहते आनंदी. आणि कोणी गरजू व्यक्ती आलं ना आमच्या घरी, तर आम्ही राध्यक्ष या घरचे आहेत हेच ताट त्यांना जेवायला देतो. आनंदीला आता खूप वाईट वाटतं. तर आता रेश्मा तेथे येते आणि मग, एक मिनिट, तुला काय वाटलं की शलाका तुम्ही या आनंदीत जेवायला देतेस का? तर वृंदा वृंदा रेश्मा तू मध्ये बोलू नकोस, तुझ्याबद्दल आम्ही चांगलं मत नाही आहे. तर तिची रेश्मा म्हणते, हे पहा वृंदा काकू, आमचं काय आहे ना ते आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला मध्ये पडायची अजिबात गरज नाही. तर आता आनंदी असं म्हणून, चला आनंदी आपण जाऊ इथून असं म्हणते. ती आनंदीला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा शलाका आणि वृंदा तिच्याकडे पाहत असतात आणि म्हणतात, हिने पार्टी कशी काय बदलली याच गोष्टीचा ते विचार करत असतात. त्या दोघी आता एकमेकींकडे पाहतात. तर आता रेश्मा आनंदीला विचारते, काय ग आनंदी, तू इकडे कशी काय आलीस? तेव्हा सार्थक सरांनी माझ्यावरचे उपकार केले आहेत, त्या उपकारांची परतफेड आता मी करायला इकडे आली आहे आणि मी त्यांना सोडू शकत नाही. जोपर्यंत आता उपकार फिटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. तेव्हा सार्थकची बायको म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून मी इथे आले आहे असं ती रेश्माला सांगते. तर आता रेश्मा लगेच आनंदीला म्हणते, एक मैत्रीण म्हणून खरंच खूप तू चांगला विचार केलास आणि मित्रच मित्राच्या कामी येतो असं म्हणून ती तुझ्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करते, तू खा आणि मग झोप आणि आराम कर. म्हणून आता रेश्मा आता तेथून जाणारच. तेवढ्यात आता तेथे येते आणि म्हणते की, आनंदी, रेश्मा तू इकडे कशी काय आलीस? तर मी सहजच आली. मग तिच्याशी आनंदीशी बोलायला गेली. आनंदीला आता बाय म्हणून ती जायला निघते आणि मग काय करते, आनंदी बाजूला घेऊन वृंदाला म्हणते, आनंदीचा विश्वास संपादन करायसाठी मी तिच्याशी गोड गोड बोलते असं रेश्मा वृंदाला सांगते आणि तिला विश्वासात घेऊन तिचं काही लोणचं घालायचं आहे का असं वृंदा रागातच म्हणते. तेव्हा तुझा सार्थक तुझ्यापासून दूर जातोय, तुला समजते की नाही? तर आता रेश्मा म्हणते, मी हुशार आहे अगदी तुमच्यापेक्षा जास्त. तुम्ही जेवढं आनंदीबरोबर चुकीचं वागाल ना, तेवढं सार्थकच्या नजरेतून खाली पडत जाल. आणि आनंदीला या घरातून बाहेर काढण्यासाठी सार्थकचा विश्वास मिळवणं आणि त्याच्या नजरेत विश्वास संपादन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच मी करते. उद्या आनंदीला तो स्वतःच्या हाताने बाहेर काढेल, तेव्हा तुम्हाला समजेल आपण दोघीही एकाच टीममध्ये आहोत, फक्त गेम खेळण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि माझं सरप्राईज सार्थकला मी मन जिंकून दाखवणारच. त्यावरती वृंदा म्हणते, शाब्बास, गेम खेळण्यामध्ये तू तर आता माझ्या पुढे जाणार. तर आता रेश्मा काहीच न बोलता तेथून निघून जाते. तर आता इकडे सार्थक आपल्या जमिनीवर असतो आणि तो पाहून आनंदी विचारते, सार्थक सर तुम्ही हे काय करताय? आता सार्थक जमिनीवर हतरून टाकत असतो. तर मी जमिनीवर झोपतो आणि तुम्ही बेडवर झोपा. तर सार्थक म्हणतो, असं कोणतंही पेशंट खाली जमिनीवर झोपत नाही. मी तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जमिनीवर झोपू नका आणि तुम्ही बेडवर झोपा. आनंदी म्हणते, माझ्या घरी मला सवय आहे मी जमिनीवर झोपायची, तुम्ही नका काळजी करू. सार्थक म्हणतो, तुम्ही आता तुमच्या घरी नाही, तुम्ही माझ्या घरी आहात म्हणतो. तर आनंदी आता काहीच ऐकत नाही. तर आता दोघेही झोपण्यावरून खूप वाद घालू लागतात. आनंदी म्हणते, नसलेली सवय मला तुम्ही का लावून देताय, मला तेच कळत नाही. त्यावरती सार्थक म्हणतो, हो मला पण सवय नाही तुम्ही माझ्या रूममध्ये असण्याची, पण मलाही आता सवय करून घ्यावीच लागणार ना. तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. दोघे एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. तर सार्थक खूप गडबडतो आणि म्हणू लागतो
की माणसांना सवय पण लावून घ्यायची सवय असावी. तुम्ही आता विषय का बदलताय? त्यावरती आनंदी म्हणते की मी कुठे विषय बदलते. तर सार्थक म्हणतो आता वाद नको घालायला, आपण टॉस करून बघूया. जर छापा आला तर तुम्ही बेडवर झोपायचं आणि काटा आला तर मी खाली झोपायचं. तर आनंदी ठीक आहे असं म्हणते. सार्थक कॉईन घेतो आणि लगेच छापाकाटा करतो. तेव्हा नेमका छाप्याचं आता नाणं येतं आणि आनंदीला म्हणतो, पहा नियमाप्रमाणे आता तुम्ही बेडवरच झोपायचं. आनंदी म्हणते, ते काहीही असो, मला नाही बेडवर झोपायचं. तर तो म्हणतो, नका ना वाद घालू. आता दोघेही म्हणतात की आता आनंदी बेडवर झोपायला तयार होते आणि आता सार्थक खाली झोपतो. तर आता आनंदी कॉईनकडे पाहत राहते आणि इकडे सार्थक म्हणतो की आनंदी, मी तुमच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. त्यानंतर तो अगदी गाढ झोपेत जातो, परंतु आनंदीला झोप काही येत नाही, कारण सगळे लाईट्स आता ऑन असतात. सार्थकला अंधाराची भीती वाटत असते. तर आता आनंदीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. आता आनंदी म्हणते, कुठे आहे तो बोर्ड? म्हणून ती जागेवरून उठते आणि सगळ्या लाईट्स बंद करते आणि अंधार करते. तेव्हा सार्थकला अचानक जाग येते. तो म्हणतो, बापरे, कोणी घालवली लाईट? मला अंधाराची खूप भीती वाटते. तुम्ही कोण आहात? कोण आहात? म्हणून आता सार्थक जोरजोरात ओरडतो. आनंदी म्हणते, मी आनंदी आहे. तर आता सार्थक खूप घाबरतो आणि लगेच तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, मला अंधाराची खूप भीती वाटते. त्या लाईट्स लगेच ऑन करतात. तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते. लाईट चालू ठेवते आणि सार्थकला म्हणते, ठीक आहे, तुम्हाला भीती वाटते ना, आपण लाईट स्पष्ट चालूच ठेवूया. सार्थक तिला सॉरी म्हणतो आणि लगेच झोपी जातो. तर आता आनंदी तशीच जागी राहते. तिला काही झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी सार्थक आनंदीच्या अगोदर उठतो आणि लगेच आवरून आनंदीसाठी चहा घेऊन येतो. तोपर्यंत आनंदी अशीच बसून झोपलेली असते. त्यावरती आता सार्थक तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो. तिला चहा देतो. म्हणतो, झोप झाली का व्यवस्थित? तेव्हा ती म्हणते, झोप आलीच कुठे होती? तेव्हा तो विचारतो, काय म्हणालात का? तर आनंदी आता सांगत नाही आणि म्हणते की मला रात्रभर झोप लागली होती आणि तिला खरं म्हणजे रात्रभर झोप लागलीच नव्हती. ती सारखी जांभई देत होती. तेव्हा रोंदा तिथे येते आणि म्हणते, अगं, या देवीला म्हणावं काहीतरी चमत्कार कर आणि त्या अवदशीला घराबाहेर काढायचं आहे असं आता म्हणते. आणि मी मी काहीच बोलले नाही. त्यावरती किती दिवस तिला या घरात ठेवायचं आहे, तिच्यावर अन्याय होत आहे हे समजल्यावर तू लगेच पळत आलीस. उद्या ती सगळ्यांचा विश्वासघात करेल, आपल्या दोघींना घराबाहेर काढेल. हे तुला चालेल का? तर आता वृंदा नको ते सुधाच्या मनात भरवून देत असते. तेव्हा सुधा म्हणते, हे बघ, मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यावरती आता वृंदा म्हणते, उद्या ती आपल्याला घराबाहेर काढेल आणि तिच्यावर अन्याय होत आहे हे तुला सहन होत नाही, परंतु तिने आपल्याला घराबाहेर काढल्यानंतर तुला समजेल. तर आता दुसरीकडे आनंदीला पुन्हा डोळा लागलेला असतो. सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, आनंदी, अहो, तुम्ही अजून चहा नाही घेतला. चहा पूर्णपणे थंड झाला आहे. तेव्हा आनंदी म्हणते, अहो, मला थंडच चहा आवडतो. सार्थक म्हणतो, जगाच्या वेगळं आहे तुमचं. बरं, आता मी ऑफिसला चाललो आहे. तुम्हाला काही लागलं तर मला नक्की सांगा. तर आता अक्षूला तरी सांगा. त्यावरती आनंदी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यात अक्षू तेथे येते आणि शैतान का नाम लिया शैतान हजीर. तर आता सार्थक तिला म्हणतो की अरे, मी आनंदी वहिनीसाठी इथे आली नाही, तुम्हाला डिस्टर्ब तर केला नाही ना? त्यावरती आता सार्थक म्हणतो, गप्प बस, काही पण बोलू नको. आता बहिणीची काळजी घे, तिला हवं नको ते बघ. तेव्हा अक्षू म्हणते, काही सांगायला लागत नाही मला, मी सर्व काही व्यवस्थित करते. आनंदी मनातल्या मनात विचार करू लागते, ही अक्षताला कसं सांगू की आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नाही तर मित्रमैत्रिणीचं नातं आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अक्षता आनंदीसाठी जेवण वाढून घेत असते तर वृंदा तिच्यावर खूप भडकते. आता अक्षता तिचं काहीच ऐकत नाही. तर दुसरीकडे आनंदी म्हणते, तुम्ही वकील असता तर आपली भेट कशी झाली असती? त्यावरती सार्थक म्हणतो, देवाला भेट घडवायची असली ना तर तो कसंही घडवतो. तर आनंदी आता